नाही, आता हे कसं आहे की लोकांना लोकप्रतिनिधीने अवेलेबल व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दलची विश्वासार्हता वाढली पाहिजे. आणि एखादं काही सगळीच्या सगळी 100 कामं आली, 100 कामं विषय पूर्ण होतात असं नाही, परंतु त्याची प्रामाणिकपणे पाठपुरावा करून त्याचा जितकी कामं त्यांची मार्गी लागतील, काही सामूहिक पण कामं असतात. आता बघा, माझ्याकडे लोक आले होते की वन खात्याने दरवाजा बंद करून टाकला. आता ते 50 वर्षापासून त्यांचं जाणं येणं होतं, ते बंद झालं. तर तात्काळ आपण जर संपर्क करून त्याचा पाठपुरावा केला, मी ताबडतोब आमचे सन्माननीय गणेश नाईक साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी कॉन्फरन्समध्ये अधिकारी घेतले फॉरेस्टचे आणि त्यांना तात्काळ सांगितलं की आपल्याकडे जी तक्रार आलेली आहे, बरेच लोक आले होते, ते सगळे त्यांना म्हणजे कुठून रस्ता आता जायचं कुठं आहे तेच बंद झालं होतं. तात्काळ त्यांनी आदेश दिले आणि तो आता या 2 दिवसामध्ये ते दरवाजा जो आहे वन खात्याने बंद केलेला, त्या काही अटीवर उघडला होता. माझं याच्यामधलं म्हणणं हेच आहे की जेवढं तुम्हाला त्यांना लवकरात लवकर न्याय देता येईल तो करा. काही विषय असे असतात की अनेक वेळ तुम्हाला त्याचा पाठपुरावा करावा लागतो. आणि हे काम जे आहे की आमचे हे सगळे, आता बघा इथे आमचे नगरसेवक पण आहेत, आलटून पालटून निरनिराळ्या भागातले येत असतात, जे प्रश्न ते सोडवत असतात ते देखील ते त्या ठिकाणी सांगतात. आणि केवळ ठाण्यातले नाही तर ठाण्याच्या बाहेरचे देखील. आता हे मूर्तिजापूरचं विषय घेऊन आले ते माझ्याकडे, मी आता त्यांना पत्र दिलं, त्यांचं काम नाही मार्गी लागलं तर पुढे पाठपुरावा करतो. त्याच्यामुळे लोक येतात आणि त्यामुळे अशा पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता जे म्हणून जबाबदार लोक आहेत, लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी, तर त्यांनी वेळ द्यायला लागेल, त्यांना सांगायला लागेल. आणि या जनसंवादाच्या माध्यमातून आम्हाला हे करता आलं, त्याच्यामुळे आम्ही हे पुढे देखील आता सेंच्युरी मारून पुढे देखील हा उपक्रम जो आहे तो चालू ठेवतो.